परिस्थितीतून जर तो चालायला लागला तर प्रकार बाहेर पडतो. इथं मुंबईला जायचं म्हटलं तर त्याला वाहनाची गरज नाही, आणि स्वर्गात काय चाललंय त्याला ऐका येतं. रस्त्याने असं जर मुंगी बी जरी चालली तरी तिच्या मनात काय ते योग्याला काय होतं ओळखता येते. ज्ञानोबा म्हणतात त्या योग्याला स्वर्गातला ऐकायला येईल, सुकुनाच्या पलीकडचं दिसेल, मुंगीच्या मनातलं ओळखता येईल. कठीण तपश्चर्या करून योग्याला सगळं काही प्राप्त होईल, पण हे साधनी त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती खडतर तपश्चर्या करूनही योग्याला होईलच हे मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून त्या योग्याला दुर्लभ असलेला तो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये मला काय झालेला आहे प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून दुर्लभ शब्द वापरला. योगिया दुर्लभ तो म्या देखील साधनी. साधनीने प्रश्न विचारला, तो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, त्याचं उत्तर दिले. पाहता पाहता म्हणा एकदा तुम्हाला सांगतो, तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर पाहिली वेद लावी पैसे जीवी जडून पुन्हा पुन्हा तो भगवान परमात्मा पाहण्यामध्ये आनंद वाटतोय. आणि म्हणून मला तो देव पुन्हा पुन्हा पाहावा वाटतोय. विचारलं, तो देव तुम्ही पाहिला, तो देव जो आहे तो कोणता देव आहे? त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात, तो सगळ्या देवाचा बाप. देव कोणता पाहिला? म्हणजे सगळ्या देवाचा देव मी पाहिला. देखिला देखिला माये देवाचा देव. दोष स्वीकारून सांगायला लागले. पाहिला कोणता? सगळ्या देवाचा जो बाप आहे, देव आहे, तो मी पाहिला. आणि या चरणामध्ये दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जास्त काय लांब होणार नाही, एकाच प्रमाणाने त्याचा अर्थ सांगतो. बळीया माझा पंढरीराव.